त्याचं मन नव्हता लागत. म्हणतो काय रे बाबू तुला सांगू, माझा चांगला घड्याळ गेला रे महागातला, अँड्रॉइड घड्याळ होता म्हणतो स्मार्ट. मी बसलो घरी. पण या दुनियेचा नियम आहे की रिस्पेक्ट आणि पैसा हा टेक्निकल कामाला, स्मार्ट कामाला मिळतो, मेहनतीला नाही. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा काय समाजले हो. तुम्हा सर्वांना या सुंदर नजाऱ्यासोबत आजच्या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. गुड मॉर्निंग. आणि आज आमचा ऑफिसचा 5वा दिवस आहे. आता आमची गाडीची सोय झालेली आहे, परंतु त्या दादाला रविवारची सुट्टी असते, त्यामुळे आज रविवारी आम्ही नेहमीप्रमाणे आबलोलीकडनं एसटीन जातो आहे. तर आता 5:45 वाजता आम्ही निघालो. शिमोवर आलेला आहे आमच्या मासू आणि चिंदवळ गावच्या वरती. तिथनं हा सूर्योदयाचा नजारा दिसतो. अशी लाली पसरले सूर्योदयाची अजून. आणि नंतर आता इथून आम्ही चालत जात आहोत. चला, आज इथनं आबलोलीपर्यंत चालत जायचा, कोण भेटला तर भेटला, आणि मग 7ची चिपळूण एस टी पकडून तळीवर जायचा, तळीवरनं परत दुसऱ्या एसटीन आपल्या कंपनीजवळ जायचा. चला मग जाऊया मंडळींनो. आम्ही चालत चालत मासवात पोचलेला आहे, मासू गावात बाजूच्या. आणि आज बघा कोकणी माणूस अंकुश दादा सेल्फी स्टिक वगैरे घेऊन आलेला आहे. तो पण फुल मिनी व्लॉग वगैरे बनवायच्या तयारीला लागलेला आहे. काल संध्याकाळी त्याने केला नाही, इंस्टाला टाकला नाही, आणि आता तो पण आता नेहमी बनवणार आहे. आता व्यवस्थित उजाडलेला आहे, पद्धतशीर एकदम. मी दिसतोय म्हणजे उजाडलाच आहे ना. हां, ते मागणं कुठची गाडी येते, कुठची गाडी येते, आवाज आला आहे ना. बघूया कुठची गाडी येते. आली तर बरं आहे, मग थांबवली तर आज पण आपलं चालू जायचं वाचल. हां हां, तू गाडीची सोय झाली दररोजची, म्हणजे दादाला रविवारी सुट्टी असते ना. मग त्या बोलला फक्त रविवारचा एक दिवस तुम्ही ॲडजस्ट करून तुमचा नेहमीचा रुटीन जसा एस टीचा आहे तसा जा. बाकीचे 26 दिवस मी अगदी तुम्हाला 100% गेटपासून घरापासून गेटपर्यंत सोडणार. ते 2 व्हीलर आहे रे, तू काय दोघांना घेलं तसं नाही. ए उम्या असेल काय रे, गाडा उचलायला जातोय काय माहिती, बघूया. हां, मला बोलायचं कोण आहे बघूया. सावकाश जा. हां, आताच 3 जण आहे, गाडी तीच आहे, फक्त उम्याचा मोठा भाऊ दीपक आहे, त्यामुळे आम्हाला काय बसायची सोय नाही झाली. पण ठीक आहे, हरकत नाही. कडे जाणार ना. हां हां, जा. आबलोलीत कामावर जातो आम्ही ना. होय, ड्रायव्हरचा फक्त चालत, बाकी गाडीची सोय झाली. चल. हां, गाडी आली होती पण गाडीवर माणसा 3, हरकत नाही. चला. हां, बघा अंकुश दादाचा बा अल्ट्रा स्टडी आहे. दल्ला माझा हा चालताना जशी मी पावला टाकता तसा हलतो कॅमेरा. नाही पण काहीतरी सुधारणा करायला हवी ह्याच्यात. करूया. मोहरा वराटतात, मोहरा ऐकून एवढा म्हणजे किती आनंद वाटतोय ना, काय सांगू तुम्हाला. इकडे ह्या बाजूला डोंगरात तिकडे मोरांचा आवाज येतोय वराटतानाचा. हा धुका बिका लागलाय ना, त्याच्या ह्या बाजूला समोर इकडे येतात मोरांचा आवाज. अंकुश दादा भारी दिसता हो तुम्ही व्हिडिओमध्ये. हां 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 हां, ह्या टाकीबद्दल बोलायच्या नादात नंतर पुढं अंकुश दादा पुढं चालत होता, तर त्याचा हातात घड्याळ होता, डाव्या हातात अँड्रॉइड घड्याळ. तर इथं व्हिडिओ दिसतोय हातात. नंतर आम्हाला रिक्षा मिळली, आबलोलीत गेला. आबलोलीत जाऊन तर मित्राला ओळख करून दाखवते ना मागच्या व्हिडिओत, तर मित्राच्या खांद्यावरनं हात काढतो तर घड्याळच नाही आहे. आता तो काय त्याच्या खांद्यावर हात टाकताना कुठं पडला नव्हतं, पण तर घड्याळ बहुतेक त्या रिक्षात आम्ही बसलेला, त्या रिक्षात तरी पडला असेल, नाही तर रिक्षा पकडायला जायच्या आधी हिथनं त्या टाकीपासून त्या तिथपर्यंत कुठं रस्त्यावर पडला असेल, किंवा आबलोलीत नाक्यात पडला असेल, काय माहिती नाही. तर आता आम्ही जाताना जर एस टीच्या आधी पोचलेला तर जरा चौकशी करता. तर बिचारा अंकुश दादा काल नाराज होता, त्याचं मन नव्हता लागत. म्हणतो काय रे बाबू तुला सांगू, माझा चांगला घड्याळ गेला रे महागातला, अँड्रॉइड घड्याळ होता म्हणतो स्मार्ट. कामाला लागलो. आणि मी म्हटलं काय काळजी करू नको, कामाला लागलाय, पहिल्या पगारात आपण घड्याळ घेऊ. हां, तरी पण म्हटलं आता शोधूया म्हणून. आता
आबलोलीकडनं आलेलंच आहे तर बघूया आता. आता काय 13वा महिना हा एक तर आताच कामाला लागलोय. हा हरकत नाही चालेल. मासवात आता काल जिथं रिक्षा पकडलेली त्या वाडीत पोचलेला आहे. वाडीतली घरा बघा दाखवतो मस्त आहे. ही आपली मासोतली वाडीचं नाव गणेश मंदिर आहे म्हणून कदाचित या वाडीचं नाव गणेशवाडी असा माझा अंदाज आहे. बोर्डावर वाचूया. हां गेटच्या बाजूला तुम्हाला पांढरा कुत्रा दिसतोय बघा, गवतात बसलाय. सकाळी सकाळी आपला मस्त हलकावायला आलाय. हां इथं वाडीचं नाव गणेशवाडी मासूच आहे. ओके चला. ए मस्त आहे रे. थांब. ए पांडू, टॉमी, डॉगी, तुझं नाव काय रे? खायला भारी आहे. हां टाटा. हां आपण संध्याकाळी भेटू. हां टाटा. गपचीप बाजूला झाला. मंडळींनो ही रानफुलं पण किती सुंदर दिसत आहेत बघा. लांबनं असं वाटतं तिलाची फुलं आहेत. चला ओ सेल्फीवाला दादा. हा असं व्हिडिओ काढीत जर रस्त्याने चालत राहिला तर 7ची एसटी मिळेल काय आपलोलीत? चला पावलांची गती वाढवा. आणि आता आपण डायरेक्ट तिकडे पोचल्यावर भेटू मग बहुतेक. हां जरा फास्ट चालतो. टाटा. हा मासू गावातल्या मोठ्या उताराचा नजारा. पुढे उतरल्यावर आडवा मोठा एक परा येतो. नदी एवढाच मोठा आहे. आणि मग पुढे गेल्यावर लगेच सोमेश्वर मंदिर आहे. काल रात्री पाऊस भरपूर पडलाय ना, नदीला उपलटी वाढवलं वाटतं. परत आवाज बघ केवढा येतो पाण्याचा. हा बघा कसा मस्त पडलाय तो. लय वर्ष झाली त्याला. दगडच असेल तो बसा अर्धा राहिलेला पण पडला. ग्रामदेवता सोमेश्वर मंदिर. हे सोमेश्वर मंदिर मासू गावाचं ग्रामदैवत आहे. चला मागणं रिक्षाचा आवाज येतोय म्हणून 2 मिनटं थांबलेला आहे. येत असेल तर बरं आहे. दादानू चला. हां गाडी जाऊ दे. तू हा नजारा बघ मस्तपैकी. गाडी मिळाली असती पण आपल्याला इकडनंच कुठची गाडी मिळली नाही पुढं कनेक्ट कराया. आणि चालत जाण्याचं कॅल्क्युलेशन आपला चुकला. आपण 1 तासात चिंद्रावळीतनं आबोलीतनं पोचायचं म्हणतो तर कधीचं कॅल्क्युलेशन. जेव्हा आपण कॉलेजला चालत होतो तेव्हा 10-12 वर्षांपूर्वी. आता काय कॉलेज कुमार हवा पण एवढा फास्ट चालाया. आता आपल्याला 1.5 तास लागणारच. त्यामुळं लफडा झाला तरी आता हरकत नाही. बघता मागणं कुठची एस टी किंवा कोण वडाप बिडाप काय प्रायव्हेट गाडी पटकन मिळली तर आम्ही पोचण्याचा प्रयत्न करूच वेळेत. ह्या जंगलाच्या इकडनं खाली अशी नदी आहे. ही झाडा दिसते ना काला काला जंगल तिथं. आणि ही आता समोर काजूचं झाड आणि निळ्या रंगाचा बोर्ड आहे ना, ती मासू आणि आबलोली गावाची सीमा आहे. म्हणजे आम्ही चिंद्रावळीतनं निघून मासू गाव क्रॉस करून आता आबलोलीत एंट्री करतो आहे. मंडळींनो दीपक दादा आपल्याला भेटला होता स्कूटीवाला. तर इथं नदीतनं आता गर्द आणून ठेवतात. एक जण रस्त्यावर आणून ठेवला दाखवता. गर्द ठेवली नाही तर रस्त्यावर नाही. आता गाडी काढली नाही बाहेर. 2 गाड्या. एक गाडी कधी आली होती. शाबास. ह्या दुसरं मासातलंच वाटतं. मी म्हटलं दीपक आहे. ठीक आहे. ओ किती भेटल्या आता काय ते मोजली नसतील पण ठीक आहे. आमच्या गावातलं दीपक गाडी तिकडेच आलाय ना. दिसला काय कुठं? खाली गेलं ना. हां वाड्याच्या तिकडे लावली गाडी. बघा गर्द किती आहेत? 6
इकडे भरपूर आहे स्टॉक, एक नंबर. जातोस पुढे, चल चला आम्ही पण जातो आता. किती ग 6 आणि 6 मला वाटतं सायत्रिक 18-20 गडद आहेत. मस्त माल नेले असेल आज जर रविवार करतील. हा खतरनाक कालवण, एकदम कालवण म्हणजे रस्सा असा झणझणीत, सर्दी बिर्दी गायब एकदम. अरे पण त्यांना सांगितलेलं नाही आमच्या अस्सल कोकणी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. त्यांना माहिती आहे. आता तू ओळखतात सगळं, बाजू मासवातलंच आहेत ना. चला व्हिडिओ जर कंपनीतल्यानी बघतली तर आम्हाला म्हणतील तुम्ही. नाही तसं नाही, मुद्दाहून नाही केलं. आम्हाला ॲक्च्युली गाडी इथनं नाही मिळाली म्हणून, आणि आम्हालाचा अंदाज चुकला चालायचा की किती वेळ लागेल. पण ठीक आहे, एकदा फक्त सॉरी, पुढच्या वेळेला आम्ही स्कूटीची अरेंजमेंट केली आहे 4 दिवसासाठी. बाकी 26 दिवस आमची गाडीची सोय सचिनदाची गाडी झालेलीच आहे. आपल्या गावातलं दीपक दादा बोललो ना कराटे, तर त्या मासवात्यांच्या पुढे इकडे आलो होतं. बघा समोर नाही येतात. एंट्री भारी आहे, हिरोसारखी घेऊया एंट्रीची. बाहुबली आलेत, बाहुबली. अरे तिकडे मासवातले होते फरशीजवळ. आम्ही म्हटलं तुम्ही आहे म्हणून त्यांना शूटिंग करायला गेलं आम्ही. ठीक आहे दादा. 5, 6 आणि 4 10 गडद आहेत. 10 हो, एकत्र सर्व केली असतील. एक नंबर. संध्याकाळी येतो मग कालवणाला. ठीक आहे. अरे वा, रिक्षावाले परत मागे येतील आता. तिथनंच चान्स आहे अंकू. इथनंच चान्स आहे. दोन्ही बाजून चिखल आहे, इथं फक्त पाणी आहे. ये अंकुश, या गडद्यांमध्ये मेन काम कोणतं सांग? गडद्यात मेन काम आहे हा वजन येणाऱ्यांचा. ते महत्त्वाचे आहेत. बाकी गडद नदीत चेपायला, तिथनं काढायला, किंवा घरात गडद्यांची तयारी करताना काय सगळं मटेरियल लागतं तर सगळ्या पुढे तयार करायला, तर टेक्निकचं काम आहे. पण मेहनत सगळ्यात जास्त नदीत, जिथं दिसत नाही किंवा पाय बुलबुलीत कातावरून सरतात, किंवा पाणी ढोपरा एवढा कमरे एवढा असतं कुठं त्याच्यातनं 5-5, 6-6 गडद्यांचा वजा रिकामी असताना नंतर सकाळी तर भिजलेलं, रात्रभर भिजलेलं ओलं गडदं असतात खांद्यावर, तर त्यात कुरले असतात. ता वजा सगळा न्यायचा. म्हणजे घरात नाही पर्यंत तर सगळं नदीच्या बाहेर आलं लगेच सगळं कुरले एकाच गडद्यात करतात. बाकीचं रिकाम आहेत आता, तरी पण वजन असतं. ओके. पण या दुनियेचा नियम आहे की रिस्पेक्ट आणि पैसा हा टेक्निकल कामाला, स्मार्ट कामाला मिळतो, मेहनतीला नाही. मंडळीनं आता आबलोली नाक्यात पोचलेलं आहे. थोडासा अंतर बाकी होता तेव्हा एक स्कूटीवालं काका भेटलं, तर आम्हाला घेऊन आलं. पहिली चिपून गेली, नंतर आम्हाला वाकी नदीवर एस टी दिसली होती, पण ती होती कुळली. मी बोऱ्या फाट्यावरनं जाणार, ती काय तळीला जात नाही. मग आता इथं तळी एस टी आली लागली. ती तिकडनं मला वाटतं सावर्डे स्टेशनवरनं इथं येते. आता इथली तळीला जाईल. पहिला बसतो गाडीत. मंडळीनं ही जी एस टी आहे त्यांना मी कंडक्टर दादांना विचारलं, तर ते बोलते 8:30 वाजता आहे आणि आत्ता झाले 7:24. अजून 1 तास आम्हाला काही गाडी नाही. दुसरी एस टी असेल कदाचित दुसऱ्या तिकडनं गावात नाही येणारी नाक्यात, पण कधी येईल माहिती नाही. आणि तेवढा वेळ आम्ही इथं थांबू शकत नाही. मग अंकुशदा बोलला आपण एक काम करूया, तळीच्या रस्त्यानं चालायला सुरुवात करू. मागणं जी कुठची एस टी येईल ती याच रूटनी येईल, किंवा एखादा मेहरबान बाईकवाला हात दाखवून थांबला तर सांगा ते आपण जाऊ शकतो. ठीक आहे. अंकुश एकदम जोशमध्ये आणि माझ्या पुढं चालतोय. चला जाऊया चालत, कारण थांबून नाही जमणार. काय पण करून आम्हाला कामावर पोहोचायचं आहे, भले उशिरा तो उशिरा. नमस्कार. आबलोली वगैरे कामावर जातं तर असं दाखवतो काहीतरी प्रवास वगैरे. आबलोली नाक्यात एस टी उभी होती, ती 8:30ची होती. पण ही मागणं लगेच येणारी दुसरी माहिती नाही म्हणून आम्ही चालत निघालेला होता.
पण ही भातगाववरून येणारी तळी गाडी आहे, लगेच मिळाली आता. आम्ही वेळेत पोचू किंवा थोडासाच उशीर होईल, आता काही टेन्शन नाही. गाड्यांचा पण मुंबईच्या लोकल ट्रेनच्या टाईम तसा इकडचा पण टायमिंग लक्षात घ्यायला पाहिजे. आता तळीला उतरलेला आहे, पाऊस आला आहे, बारीक बारीक काळू केला आहे. 8:20 झाले, म्हणजे उशीर झालाच आहे, पण थोडा दुसरी एसटी मिळाली का जावं लागेल. हे बघा, एकदम झोपले वाटते. आपलं इथलं तळीवर ज्या एस टी आमच्या झोपले ना, आता तळीवर दुसरी एस टी मिळाली संपून जायला. मला वाटलं तुमचे बाबा मारला गेला. 11 22 दे सुट्टे. काटू मसाल्याला उतरले, आज उशीर झाला आहे. टायमच आहे आमच्या पुढे, पण काय माणसं चालत आहेत. आताच कामावरनं सुटलेलं आहे मंडळींनी, 6 वाजला. आज पण उशीर झालाच शेवटी. आज लवकर निघायचा होता, कारण आपला बसिंदा जो आहे तो रविवारी नसणार आहे बोलला होता, फक्त आठवड्यातला 1 दिवस. तर आज नेमका नाही आणि पहिल्याच दिवशी उशीर झाला आहे. बसने जायला आज भरपूर असतील तरी तुम्ही दादा बोलला मी आपली थांबतो म्हणून. पाऊस पण जाम झाला आहे. कधीपासून एस टीची वाट बघतो, तो एस टी येत नाही. आज इथंच कालू खायला आलाय. काय काम आहे काय रे मोठा अंकुर दादा सेल्फी स्टिक सेटिंग करतोय मिनी ब्लॉकसाठी. एस टी नाही पण वाढाप तरी मिळालाय तलीपर्यंत. संसार एस टी मिळाली तलीवरनं. उशीर झाला तरी सुनील हाय थांबणार आहे. शनिवारचा फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी व्यवस्थित सोमवार ते शनिवार सोय झालेली पद्धतशीर. चला आता जाऊ. पावसानं काळोख केला नाही पण आला नाही. आपला वेळम फटा
तुझ्या समोर 2-3 ट्रॅव्हल्स आले कॉलेज काही वेळ होते त्याच्या पुढं होती प्रशांत. अजून मागं आहे वाटतं. मिनी बस. काय म्हणतोय? हा आता आबलोलीत उतरलेला आहे या एसटीने. तवसाळ गावात जाणारी एसटी आहे वस्तीला. आणि चिंद्रावळे आहे पण गाडीवाला दादा आलेला आहे. थँक्यू विचारल्याबद्दल. काय म्हणता अनिलला, बरे आहेत ना? आज नोकरीचा 5वा दिवस आहे पण 3रा दिवस अपलोड झालेला आहे. हा ठीक आहे ठीक आहे चला. हा म्हणजे रेग्युलर बघतात व्हिडिओ. आणि हा आमचा जानेमन सुनील दादा. दादानू धन्यवाद एवढा उशिरापर्यंत झालंय. आता दुसरं परत होय ना. चला 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 आम्ही तुमच्या मागणे येत होतो. रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालाय आणि सुनील दादा म्हणतो वसाड्यानं पटापट चला उशीर झालाय. मंडळीनो आबलोलीतनं निघालेला आहे सुनील दादाच्या गाडीतनं. सुनील दादाची व्हाईट कलरची आयरिस आहे आणि सुनील दादा आपल्या अंकुश दादाचा मोठा भाऊ, माझा मोठा मामे भाऊ आहे. त्यामुळं तो तसा नेहमीच इकडं आबलोलीत वगैरे भाड्याला आला तर आम्हाला घेऊन जातो. पण आता त्याला म्हटलेलं आहे दररोज नाही, दररोजची सोय झाली आहे, फक्त रविवारी तेवढा आमच्यासाठी कुठेतरी जवळपास थांब आबलोली. बोला ठीक आहे चालेल चालेल. हा फाटा गेला आपल्या गावात, म्हणजे मासो फाटा नाव आहे. पुढं आपला चंद्रवळे गाव. बाई बाई कालू झाला असले. आली आपली मावलंगीवाडी. मित्रांनो सुनील दाच्या लक्षात नव्हता तर जायचं होतं डांबरी रस्त्याने त्याच्यावर डायरेक्ट. आता आणला खाली आणतो गाडी.
उतारलेला गाडीतनं अगदी आमच्या फणसाखाली गाडी आली आणि आता आम्ही आलेल्या आहेत जवळ घराच्या. काय त्याच्या भाषेत काय तर गुणवला दादाला. मंडळीनं पोचलेला आहे. तर आता बरोबर 7:30 वाजले आहेत, जास्त नाही. लाईटी बिटी लागल्यात. ही आपल्या घराची मागची बाजू आणि आपण बाथरूमच्या गल्लीतनं एंट्री करूया. ही मागची बाजूची पैठण आहे. अगं बाई ह्या अनिता वहिनीच आहे मॅडम. कारभारी उभीच आहे, वाट बघते. जागा आहे क्या आहे? हिरो जागा आहे, जागा आहे, जागा. मी लवकर आलो. हा आमचा लौकिक बाबा तिकडे टीव्ही बघताय. हा काय आला हे घे. ए चलो या अनिता वहिनीच आहे. हॅलो बाबू या इकडे, या इकडे, इकडे 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 इकडे. हा मी पोचलो घरी. हा आमचा माझा लौकिक बाबू. लौकिक नेहमी झोपलेला फार लवकर जागा आहे तर जरा खेळतोय. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ.